प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे। तिथे रोजच्या रोज लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत। मात्र प्रयागराज येथे गर्दीचं नियोजन नसल्याचा आरोप करत ममता बॅनर्जींनी टीका केली। त्यांनी महाकुंभला मृत्यूचा कुंभ म्हटले, त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। पाहूयात। महाकुंभ नव्हे, हा तर मृत्यूचा कुंभ। ममता बॅनर्जींच्या वक्तव्याने मोठा वाद। ममतांवर महंतांसह भाजप नेत्यांची टीका। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे। रोजच्या रोज लाखोंच्या संख्येने भाविक गंगा नदीत पवित्र स्नान करतायत, तर दुसरीकडे तिथे आलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आरोपांच्या फेरी झडतायत। प्रयागराज येथे गर्दीचं नियोजनावरूनही मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। महाकुंभवरून ममतांची टीका। मी महाकुंभचा आदर करते, गंगा नदीचं पावित्र्यही मी मानते, मात्र हा महाकुंभ आता मृत्यूचा कुंभ बनलाय। श्रीमंत आणि VIP लोकांसाठी लाखोंचे तंबू उभारले, मात्र गोरगरीब भाविकांचे महाकुंभ मध्ये जीव घेणे हाल सुरू। गर्दीच्या नियोजनासाठी सरकारने काही उपाय केलेत का? ममता बॅनर्जी यांनी महाकुंभ येथील नियोजनावरून सरकारवर टीकास्त्र डागलंय। मात्र ही टीका करताना त्यांनी महाकुंभला मृत्यूचा कुंभ म्हटल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। प्रयागराज, अयोध्या, काशी, इन तीनों ने अतिथि देवो भव का जो सबसे उत्तम उदाहरण हो सकता है, लेकिन जो लोग दुष्प्रचार कर रहे हैं उनकी इस नकारात्मक राजनीति से वे अपना नुकसान पहुंचा रहे हैं। क्यों नहीं मुख्यमंत्री जी ने कहा कि हमारे पास इतना एकड़ की जमीन है, इतना एकड़ के रास्ते हैं, इतने वाहनों के लिए जगह है, उतने लोग कृपा करके आइए, बाकी लोग मत आइए ताकि अव्यवस्था न फैल जाए, किसी के प्राण चले जाएं, ये मैं नहीं चाहूँगा। इस बारे में क्यों नहीं सतर्कता बताई गई? आज योगी आदित्यनाथ सुचारू रूप से और पूरा उत्तर प्रदेश प्रशासन सुचारू रूप से कुंभ का नियोजन कर रहा है। ये वोट की राजनीति नहीं करनी चाहिए और इस तरह से हिंदू जो भी त्योहार है, पर्व है, इसके ऊपर टीका टिप्पणी करना शोभा नहीं देता ममता बॅनर्जी को। महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये देशासह जगभरातून लाखो लोक दाखल होत आहेत। तिथं झालेल्या चेंगराचेंगरीवरून आणि गंगा नदीच्या शुद्धतेवरून वेळोवेळी वादही निर्माण झाले। त्यातच आता ममता बॅनर्जींनी महाकुंभचा उल्लेख मृत्यूचा कुंभ असा केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। त्यामुळे मोठ्या टीकेनंतर ममता बॅनर्जी काय भूमिका घेतायत पाहायला हवं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।